नमस्कार. आपलं नाव सांगा साहेब. सदाशिव महादेव जमदाडे, हा, गाव, गाव फुलेनगर वाई, मोबाईल नंबर. 8689849675. नमस्कार, मी लक्ष्मण उबाळे, कृषी महाधन कंपनीचे डीलर. माझं शॉप वाई वाटार रोड शांतीनगरमध्ये आहे. मोबाईल नंबर 9834905689. आत्ता आपण आलेलो आहे ताकाच्या शेतामध्ये. 45 दिवस ह्याला पूर्ण झालेले आहेत. तो गाडायचा चालू आहे. आपल्या कंपनीचे पेरणीसाठी खत आणि एक फवारणी दिली होती आपण यांना कृषी महाधनची, लिप बुस्टर, फास्ट ग्रो आणि टोमॅटो पॉवर अशी. आणि पेरणीसाठी आपलं पॉवर किसान गोल्ड 50 गुंठे क्षेत्र आहे, त्यासाठी 2 बॅग लागल्या होत्या. तर बघू शकता किती छान, सुंदर आणि मस्त रिझल्ट आला आहे खतांचा. शेतकऱ्यांचं मनोगत जाणून घेऊया आपण, त्यांना काय वाटतं यामध्ये. नमस्कार. आपलं नाव सांगा साहेब. सदाशिव महादेव जमदाडे, हा, गाव, गाव फुलेनगर वाई, मोबाईल नंबर. 8689849675. हे काय पीक आहे? आता आम्ही ताक केलं आहे ऊस काढून. हा, फेब्रुवारीमध्ये ऊस काढल्यानंतर आता 28 तारखेला केला. हा, बरोबर. आज 45 दिवस झाले गाड्याला चालू. आता ह्याला खतं वगैरे काय वापरले होतो? ताक पेरताना 15-15 पेट पेरलं होतं. ट्रॅक्टरने ताक पेरला. हा. त्याच्याबरोबर ते खताचं कृषी महाधनचं काय घेतलं होतं का? माणसं आम्ही खतं वाटलं. आणि जर पेरायला घेतलं होतं, फवारणी वगैरे काय औषध दिली होती? हा, कृषी महाधनची घेतली होती. एक फवारणी आणि एक पेरायला खत, तेवढ्यावरती ताक कसं, तुम्हाला कसं वाटतंय, कसं आलंय? हा, म्हणजे तुमचं पेट वगैरे चांगलं आहे. हा, एक नंबर औषध, रिझल्ट चांगला आलाय. रिजल्ट एक नंबर. 45 दिवसात चांगलं ते गाड्याला चालू, फुलं वगैरे चांगली झाले. गळ्या एवढा ताग आले. हा, दिसते. आणि माशी मधमाशी पण दिसली यातमध्ये. मधमाशा थांबा, एकदम थांबा. तुम्ही शेती करता, पण तुमच्या शेतीतला सगळ्यात मोठा व्यवहार तुम्हाला माहीतच नाही, आणि तो व्यवहार होतो मातीखाली. मित्रांनो, तुमचं झाड दररोज 50%, हो
50% कमाई एका गुप्त बाजारात उधळतो. तुम्हाला वाटतं मी एक्झॅजरेशन करतोय? नाही. झाड प्रकाश संश्लेषणातून जे कार्बन बनवतं त्याचा मोठा हिस्सा ते मुळांतून मातीमध्ये सोडतं. आणि इथेच सुरू होतो काळा बाजार. प्रश्न असा आहे, का? झाड असं का करेल? झाड वेडं आहे का, की झाडाला याचा फायदा मिळतोय? आज आपण हेच उघड करणार आहोत. स्क्रीनवर एक शब्द लक्षात ठेवा, रायझोस्फिअर. मुळांच्या भोवतीचा फक्त 1 ते 2 मिलीमीटर भाग, एवढासा भाग. पण इथे चालतो शेतीचा रिअल गेम. तुम्हाला वाटतं माती म्हणजे फक्त आधार? नाही. माती म्हणजे एक जिवंत बायोकेमिकल मशीन. आता चलन काय? झाड जे सोडतं त्या साखरेचे आणि प्रथिनांचे स्त्राव. विज्ञानात नाव एक्झ्युडेट्स. सोप्या भाषेत हे म्हणजे सूक्ष्मजीवांसाठी नोटा. झाड म्हणतं, हे घ्या कार्बन, आता मला फॉस्फरस द्या, नायट्रोजन द्या आणि पाणी द्या. हा व्यवहार इतका मोठा आहे की तुमचं पीक त्यावर चालतं. आता या बाजारातले व्यापारी कोण? 3 मुख्य प्लेयर. पहिला, फायदेशीर बॅक्टेरिया. हे मुळांभोवती बायोफिल्म बनवतात, म्हणजे सुरक्षा कवच. दुसरा, मायकोरायझा बुरशी. ही बुरशी म्हणजे झाडाचा एक्सटेंडेड नेटवर्क. जिथे मुळं पोचत नाहीत तिथून पाणी आणि खनिजे आणते. तिसरा, प्रोटोझोआ. हे बॅक्टेरियांना खातात आणि झाडाला मिळतं रेडी टू ईट अमोनियम, म्हणजे निसर्गात खत तयार होतं तुमच्या डोळ्यांसमोर पण दिसत नाही. आता फायदे आहे का? पहिला, रोगांना जागा नाही. गर्दीच्या बाजारात चोराला जागा मिळत नाही तसं इथे रोगजंतूंना मिळत नाही. दुसरा, पाणी धरून ठेवण्याची ताकद वाढते, कारण बुरशी ग्लुओमॅलिन नावाचा डिंक सोडते आणि माती दाणेदार बनते. पण आता येतो धक्का. आपण काय करतो? भरमसाठ रासायनिक खतं. आणि रासायनिक खतं म्हणजे क्षार, सॉल्ट्स. हे क्षार सूक्ष्मजीवांच्या शरीरातून पाणी खेचतात आणि ते मरतात. मग काय होतं? झाड स्त्राव सोडणं कमी करतं आणि बाजार बंद. शेवटी जमीन निर्जीव. म्हणून मित्रांनो, आता निवड तुमची आहे. तुम्ही फक्त ग्राहक राहणार की जाणकार मृदा व्यवस्थापक बनणार? रायझोस्फिअर जिवंत ठेवा आणि पीक आपोआप जोमाने येईल. ही माहिती उपयोगाची वाटली तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा अदृश्य बाजार पुन्हा जिवंत करायचा का? सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.